ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचं एवढं महत्त्व आहे की कळत नकळत जरी आपल्याच्याने उपास, पूजन आणि जागरण झालं तर त्याचं खूप पुण्य मिळतं. असंच एक दुसऱ्या अध्यायामध्ये उदाहरण आहे की पारधी असतो आणि तो जंगलात फिरत असतो. तिथे एक मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये लोकांची खूप गर्दी असते आणि तिथे सगळे हर हर महादेव असं म्हणत असतात. आणि मग हा बघतो आणि याला पण खूप गंमत वाटते आणि म्हणून मग तो हर हर महादेव करत करतच तो जंगलात जातो आणि शिकारीसाठी खूप फिरतो. पण त्याला त्या दिवशी शिकारच मिळत नाही. म्हणून मग तो दिवसभर फिरतो. त्याचा अनायसा उपवास घडतो आणि रात्री पण जागरण होतं. संध्याकाळच्या वेळी तो एका वृक्षावर चढतो सरोवराच्या आणि तिथे खाली ब्रह्मदेवानी स्थापन केलेलं शिवलिंग असतं आणि कळत नकळत त्याच्याच्यानी वरून ते आपल्याला दिसायला सावज दिसायला पाहिजे म्हणून तो बेलाचे पानं तोडतो आणि ते खाली त्या शिवलिंगावर पडतं आणि ते शिवतत्व जागृत होऊन त्याच्यात आतमध्ये परिवर्तन होत राहतं. आणि तेवढ्यात तिथे एक हरिण येते आणि ते हरिण हा जेव्हा बाण मारतो तेव्हा ते मनुष्यवाणीत बोलायला लागते. आणि मग याला खूप आश्चर्य वाटतं की अरे, हे एवढं हरिण असून हे एवढं छान कसं काय बोलते. म्हणून मग तो त्याचा इतिहास विचारतो. तो म्हणतो की ती म्हणते की मी बाळाला जन्म देऊन येते, तू मला मारू नको, तुला खूप पाप लागेल. आणि हे ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटते आणि म्हणून तो तिला सोडून देतो. आणि मग दुसरी येते, तिसरी येते, नंतर मग तो हरिण पण येतो. आणि मग नंतर सगळा परिवार सकाळी येतो आणि त्यांना सांगतो की आम्हाला मारा, यांना नका मारू, मला मारा, मला मारा. म्हणजे सगळे मरणाला तयार होतात आणि याला खूप आश्चर्य वाटते की हा कोणालाच मारत नाही. असं हे शिवरात्रीचा महिमा. आणि मग त्यांना विमान घ्यायला येतो आणि ते सगळे शिवलोकी जातात. ओम नमः शिवाय.